आज आपण बनवले आहे तुरीच्या धान्याच्या सोल्याची कढी गोळे। ते बघू शकता तुम्ही, खूप छान झालेली आहे। अशा प्रकारे जर तुम्ही कढी गोळे करसाल तर सर्व खूप आवडीने खातील आणि सर्वांना खूप आवडेल। तुम्ही एक वेळेस असं करून बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत तुरीच्या सोल्याच्या दाण्याचे कढी गोळे। तर त्यासाठी मी हे तुरीचे दाणे घेतले 1 वाटी। त्यानंतर लसूण घेतला, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, 5-6 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, खोबऱ्याचे काप घेतले, शेंगदाणे घेतले, जिरं, मोहरी, हळद, हिंग, बेसन आणि ताक घेतलं कढी करण्यासाठी। थंडीच्या दिवसामध्ये तुरीचे दाणे भरपूर येतात आणि त्याचं काय करावं काही कळत नाही। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा कढी गोळे करून बघा, खूप छान लागतात आणि सर्व खूप आवडीने खातील। तर त्यासाठी आता तुरीचे दाणे हे मी सोलून स्वच्छ धुवून घेतले। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तुरीचे दाणे, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 2-3 मिरच्या। आता आपल्याला हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे। असं जाडसर आपण आता मिक्सरमधून वाटून घेतले। आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। आता कढी करण्यासाठी आपण कढीचं वाटण काढून घेऊ। तर कढीचं वाटण करण्यासाठी हे आपण खोबरं, शेंगदाणे, लसूण आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे वाटण आपण मिक्सरमधून बारीक काढून घेऊ। असं आपण बारीक वाटण असं करून घेतलं आहे। कढी करण्यासाठी आपण आता गॅसवर पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये 1 पळी तेल टाकलं। आता तेल छान गरम होऊ द्यायचे। त्यानंतर आपण जिरं मोहरी टाकूया। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण मोहरी टाकूया, जिरं टाकूया, हिंग, कढीपत्ता आणि जे वाटण आपण काढलं ते मिक्सरमधून ते काढूया। हळद टाकूया थोडीशी। आता तेल सुटेपर्यंत आपल्याला या वाटणाला होऊ द्यायचं आहे। दोन मिनिटं झाले, छान आता वाटणाला तेल सुटत आहे। आता या वाटणामध्ये आपण जे गोळे करण्यासाठी वाटण काढलं होतं तुरीच्या दाण्याचं ते 1 चमचा यात टाकणार आहे। त्याच्यामुळे कढीला छान चव येते। आता हे छान होईपर्यंत आपण गोळ्याची तयारी करून घेऊ। गोळे करण्यासाठी इकडे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल ठेवले। तेल तापूस आपण गोळ्याची तयारी करू। हे बघा, गोळ्यासाठी जे आपण तुरीच्या दाण्याचे वाटण काढले होते त्यामध्ये आता आपण बेसन टाकूया 2 चमचे आणि जिरं टाकूया आणि मिरच्या टाकलेल्या आहे आपण। आता मीठ टाकूया आणि असा गोळा करून घेऊ। चवीनुसार याच्यामध्ये गोळ्यामध्ये मीठ टाकूया। चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घेऊ। यात पाणी टाकायची गरज पडत नाही। याच्यामध्ये छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। आता वाटणाला छान तेल सुटलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ताक टाकायचं आहे। तर ताकामध्ये 1 वाटीत आपण बेसन घेऊ कढीमध्ये टाकायला 2 चमचे आणि त्यात थोडंसं ताक टाकून हे छान मिक्स करून घेऊ। यात गोळी राहणार नाही, असं छान मिक्स करून घेऊ।
आता ताक आणि बेसन एकत्र केले हे आणि याच्यामध्ये आपण ताक टाकूया। ताक जास्त आंबट नाही आहे त्याच्यामुळे यात मी ताकच टाकत आहे, पाणी नाही टाकत आहे। आपल्याला कढी पातळच करायची आहे। कढी आपल्याला पातळ करायची आहे तर आपण 1 वाटी त्यात पाणी टाकत आहे। गोळे टाकल्यानंतर कढी घट्ट होते म्हणून आपल्याला कढी ही पातळच ठेवायची आहे। आता याला एक उकळी द्यायची आहे। चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। चवीनुसार कढीमध्ये मीठ टाकू आणि कढीला एक उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत आपण या साईडला गोळे तळून घेऊ। तेल छान तापलेले आहे। आता आपण याच्यामध्ये गोळे टाकू आणि तळून घेऊ। हे छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला गोळे तळून घ्यायचे। हे गोळे आपण असे सुद्धा कढीला उकळी येताना न तळता सुद्धा टाकू शकतो, पण असे तळून घेतले की छान क्रिस्पी लागतात, त्याच्यामुळे मी गोळे हे तळून घेत आहे। गोळ्याला छान लाल कलर आलेला आहे। आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे दुसरा घाणा सुद्धा गोळ्याचा तळून घेऊ। हे तळलेले गोळे आपण कढीमध्ये सोडूया। आता 5 मिनिटापर्यंत फक्त कढी होऊ द्यायची आहे, नंतर आपण सर्व करूया। कढी गोळे आपले छान उकळी आलेली आहे आणि छान झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया। आता आपण याला काश्मीरी लाल मिरची आणि मिरच्या टाकून लाल मिरची टाकून तडका देऊया। तर तडका देण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलं, त्यामध्ये आता चिरलेला लसूण, लाल मिरच्या, हिंग आणि गॅस बंद करून काश्मीरी लाल मिरची टाकू आणि हा तडका आपल्याला आता कढीमध्ये टाकायचा आहे।